सर्वांना शुभ सकाळ, शुभ सोमवार म्हणता येईल मला, कारण आज आहे सोमवार. दिवसाची सुरुवात झालेली आहे. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभ इच्छा तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. सकाळी सकाळी बाहेर खूप छान वारा सुटतो आणि खूप छान वाटतं. असं वाटत नाही आतमध्ये जावं म्हणून, पण चला ताईंनो, तुमच्या दादाचा डब्बासुद्धा करायचा आहे. तुळशीची गॅसच्या शेगडीची पूजा माझी झालेली आहे. शिमला मिरची आणि फ्लावर मिक्स भाजी बनवणार आहे. लाईट गेलेली आहे त्यामुळे जास्त काही शूट मला घेता येणार नाही. जेवढं शक्य होईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करते. चला तर मग, कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला, भाजी आपण टाकून दिलेली आहे, म्हणजे हळदी मिठामध्ये शिमला मिरची आणि फ्लावर टाकलेला आहे. गरम तेलामध्ये फ्लावर, शिमला मिरची, हळद आणि मीठ टाकलेले आहे. छान त्याला आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि नंतर भाजीला फोडणी देते. शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेतलेले आहे. शेंगदाण्याचं कूट करून घेते. जिरं, मोहरी, लसूण छान परतू दिल्यावर त्यामध्ये टाकलेला एक छोटा चमचा बेसन पण आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बेसन परतल्यावर त्यामध्ये टाकायची आपल्याला मिरची पावडर. मी इथे 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. ती पण छान परतून घ्यायची. मीठ आणि हळद आपण पहिले टाकलेलं आहे त्यामुळे आता नाही टाकणार. चला, आणि जी परतून घेतलेली होती शिमला मिरची आणि फ्लावर ते टाकून द्यायचं. खलबत्त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. दोन चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकते. कूट, बेसन, मिरची पावडरमध्ये शिमला मिरची छान परतून घेतल्यावर त्यामध्ये मी टाकलेलं आहे धना पावडर. वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर. परत एकदा आपल्याला परतून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. खूप छान होते अशी पण भाजी. याच्यावरती ठेवते झाकण 2 मिनिटासाठी, ते तसंच ठेवते. लाईट आलेली आहे. भाजी पण आपली छान शिजलेली आहे. मला दिसत असेल बघा, भाजीला कलर पण किती छान आलेला आहे. फ्लावर सुद्धा आपला छान शिजला गेला. पाण्याचा एक थेंबही या भाजीला टाकलेला नाही, फक्त वाफेवरती शिजवलेली भाजी आहे. तुम्हाला जर यामध्ये थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही 1 वाटी गरम पाणी करून टाकू शकता. तर मला सुक्की बनवायची होती त्यामुळे मी सुक्कीच बनवलेली आहे. गॅस बंद करते. भाजी आपली छान झालेली आहे. सगळं एका बाजूला पाणी आलेलं आहे प्यायचं. हंडा भरून ठेवते. स्वयंपाकासाठीच ते पाणी वापरते. प्यायला आपण जे पाणी आहे आपलं बॉटलचं ते पाणी वापरतो. याला मी हात पुसत असते. रात्री हा कापड पण रात्री धुवून ठेवलेला होता. किचनचे कापड धुवून इथंच किचन ओट्यावर वाळायला टाकते, पण तो अजून काही पूर्ण वाळलेला नाही. त्यालाच आता पुसून घेते आणि परत धुणार आहे त्याला. दादांना नाश्त्याला देता येते.
गाईची चपाती करून घेऊ पहिले आणि आपल्याला ज्या राहिलेल्या चपात्या आहेत त्या करायच्या. नऊ वाजले, उठायचं लवकर. चला, सारखा खाली मोबाईल आणि पॉवर बँक नेऊन दिला. विसरला होता तो आणि त्याने काल खायचं आणलेलं होतं टेम्पोमध्ये, ते तसंच ठेवलेलं होतं त्याने. ते पण घेऊन आलेले. काय आणलेलं आहे बघू आपण. मला तर काही माहिती नाही आहे, कारण तो म्हटला होता गुलाबजाम घेऊन येतो चितळेचे, त्याला खूप आवडतात. त्या दिवशी पण तुमच्या दादांनी आणलेले, त्याला काही आवडले नाही. आणि घरीसुद्धा पॅकेट आणलेलं आहे, पण ते केलेच नाही. करायचे तर होते मला काल, पण नाही जमलं मला करायला. बघू काय काय आहे ते. हेडे असणार आहे. गुलाबजाम वरची चपाती माझी ताव्यावरती तशीच होती. तुमच्या दादांचा नाश्ता झाला, डबा पण दिला, ते खाली गेले. तुमच्या दादांना डबा दिला, ते खाली गेले घेऊन. आणि त्याचा मला कॉल आला, मम्मी खाली ये म्हणून. हे पण त्यांनी कालच आणलेलं असणार आहे. बरण्या मी घासायला काढलेले आहे, त्यामुळे किचन वाट्यावरती जास्त पसारा दिसत असेल. आणि सकाळी सकाळी स्वयंपाक करताना असा पसारा तर सर्वांच्या किचन वाट्यावर राहतोच. साखरेचे गुलाबजाम, यात असणार आहे पेढे. चला, ते लगेच ठेवून देते, नाही तर त्याच्यावरती होतील मच्छर, झाकून जर नाही ठेवले तर. आणि आहे ते आपलं पिठामध्ये पीठ टाकून देते. चपात्या गार झालेल्या आहे, चपात्या पण भरून घेते. अजून एक बरणी मला खाली करायची, ती खाली करते आणि बरण्या घासायला टाकते. नाश्ता केलेला आहे तुमच्या दादांनी, ते पण अजून खाली तसंच आहे. यात आहे खडे मीठ. त्यामध्ये आपण सगळे सामान आणताना जे धने आहे ते धने सांडलेले आहे थोडे, ते निवडायचे आहे. एवढे नाही पण आहे थोडेफार, ते निवडून घेते. आणि नंतर मीठ आहे त्या बरणीमध्ये आपण परत भरू. ज्या खाली झालेल्या काचेच्या बरण्या आहे त्या पण मी घासायला लगेच काढल्या, का तर आपले त्याला तेलाचे हात लागलेले असतात. असं जर वरच्यावर साफसफाई केली तर जास्त घाणवत नाहीत आपली भांडी किंवा बरण्या. दही पण संपलेलं आहे. दही संपल्यावर त्या डब्यामध्ये मी पाणी टाकते आणि ते पाणी मी झाडांना वतते. हळदची जी बरणी आहे ती पण मी धुतली आणि ते पाणी पण यामध्ये वतलेलं आहे. कढीपत्त्याच्या झाडाला किंवा असे आहे तिथले नळ असे आवाज करतात थंडीत, असं वाटतं काय वाजतं नाही. काय म्हणते अचानकच चालू होतं. खूप छान झाडं होता त्याने. कढीपत्त्याच्या झाडाला नवीन अंकुर फुटायला खूप मदत होते दह्याने. म्हणजे ताकाचं किंवा दह्याचं पाणी आपण असं टाकू शकतो. मी उरलेलं जे पाणी असतं म्हणजे संपल्यावर दही असं धुवून टाकत असते. आता हे पाणी टाकणार आहे मी आळूच्या पानांना. आळूचे पण केस पडायला लागली.
फुटलेला आहे खाली. दादांनी रात्री तेल आणलेलं आहे, शेंगदाणा. कंपनीमध्ये गेले होते ते, म्हणजे जिथं काय तेल बनवत असतील तिथं. आणि हे आहे सनफ्लावर आणि ते आहे शेंगदाणा ओरिजिनल. कितीला बसलं सांगितलं त्यांनी, पण माझ्या काही लक्षात नाही कितीला आणलेलं आहे ते. तसा तर डबाच आणला असतो, पण ते गेले होते त्यामुळे घेऊन आणले. 5 लिटर आणि 1 लिटर. जाळून मारता मारता असे डबे काढून डब्याच्या खालून सुद्धा जाळून घेते मी. पिठाच्या डब्याचं झाकण घासायला टाकलेलं आहे. कचऱ्यामध्ये आपण ज्या सुपलीमध्ये कचरा भरतो ती सुपली पण मला काल घासायची होती, पण मी विसरून गेले. संध्याकाळी आठवलं मला की आपल्याला सुपली घासायची होती. चला आज घासून घेते. बघा कशी घाण झालेली आहे, सुद्धा लावू वाटत नाही आहे. जेवढं मोठं घर असेल किंवा घरामध्ये जेवढे भांडे जास्त असतील तेवढं काम पण जास्त पुरतं, हा माझा तरी अनुभव आहे. किंवा आपल्या सवयीचा परिणाम म्हणले तरीसुद्धा चालेल. मी रोज विचार करते की एवढे भांडे मला लागत नाही. बरेच भांडे मी आत्ता ठेवून दिलेले आहे. मला काम पडलं की लगेच मी ते भांडे बाहेर काढते, कारण ती सवय लागलेली आहे असं मला तरी वाटतं. रोज मी विचार करते की मी दुसऱ्या दिवशी घर पुसून घेणार, दुसऱ्या दिवशी पूजा करणार किंवा दुसऱ्या दिवशी असं काहीतरी एक्स्ट्राचं काम काढणार. पण रोजची जी कामं आहे ती करावीच लागतात. अजिबात दुसऱ्या दिवशी पुसून किंवा देवपूजा होत नाही. रोज पूजा केल्याशिवाय मला करमत नाही. झाडून पुसून तर हे रोजचं ठरलेलंच आहे. घरामध्ये झाडू मारत असतानाच मी देवघरामध्ये जो ड्रावर बसवलेला आहे तो बाहेर ओढून त्याच्या खालून सुद्धा जाळून घेते, कारण देवपूजा करत असताना हळदी कुंकू अक्षदा सर्व काही त्याच्या खाली जाऊन बसतं. रोज तर आपण त्याच्या खालून जाळून पुसून घेऊ शकत नाही. 2 दिवसाने घेतलं तरीसुद्धा तिथं स्वच्छ राहतं. मला माझं घर सजवायला खूप आवडतं. मला असं वाटतं माझं घर किती सुंदर दिसेल आणि किती नाही त्याचाच मी प्रयत्न नेहमी करत राहते. आपल्या कुंडीमध्ये जो मनी प्लॅन्ट आहे त्याच्याच कटिंग मी कट करून लावलेले आहे. दिसायला खूप सुंदर दिसतात. भाजीला फोडणी देताना त्याच्यावरती फोडणीचं तेलकट चिकट उडतं, त्यामुळे ते 2 दिवसातून असे धुतल्या गेले तर हिरवेगार दिसतात आणि आपल्या डोळ्यांनाही ते दिसायला खूप छान दिसतात. जर ते नाही धुतले तर त्याच्यावरती चिकटपणा दिसून येतो. छोट्या छोट्या गोष्टीने सुद्धा आपण आपले घर सजवू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आपली जर नजर गेली तर आपल्याला जो थकवा आलेला असतो तो सर्व निघून जातो. माझा तरी जातो. माझ्या घरामध्ये माझा पूर्ण दिवस कुठं जातो माझं मला सुद्धा कळत नाही. मनी प्लॅन्ट हे पाण्यामध्येच लावलेले आहे. 2 दिवसातून किंवा त्यामध्ये जे पाणी आहे ते आपण रोज बदलले तरीही चालतं, पण रोज बदलणं मला शक्य होत नाही. त्यामुळे मी 2 दिवसातून पाणीसुद्धा बदलते किंवा जर मला वाटलं तर बदलते, कारण तुमचे दादा असं म्हणतात की त्या पाण्यामध्ये मच्छर होतात, नको लावू. पण मला आवड आहे आणि ते मी करणारच असं मी त्यांना सांगितलेलं आहे. तुम्ही कितीही वरडले तरीसुद्धा मी ते ठेवणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तसंही तुला कामं भरपूर असतात आणि त्यात तू तुझे कामं हाताने वाढवून घेते, पण ती मला सवय लागलेली आहे असं मी त्यांना सांगितलं. तुम्ही मला करू लागतात का? माझे कामं मीच करते. कितीही कंटाळा आला किंवा
कितीही शरीराचं दुखणं आलं तरीसुद्धा. केव्हा केव्हा मला पण असं वाटतं की त्यांनी मला काहीतरी काम करू लागायला पाहिजे, पण मीच विचार करते की मला हौस आहे त्यामुळे मी करते, कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं. माठाजवळ असं म्हणतात की आपल्या पितरांचा वास असतो, त्यामुळे मी माठाजवळ दिवा लावते संध्याकाळचा. सकाळचा पण लावते किचनमध्ये, ज्यावेळेस आपण गॅसच्या शेगडीची पूजा करतो त्यावेळेस, पण तो दिवा मी साईडला कुठेतरी ठेवते. संध्याकाळचा दिवा मी असा माठाजवळ ठेवते, पण स्वयंपाक करत जर असले तर तो सुद्धा मी साईडला ठेवून देते संध्याकाळीसुद्धा. पण आता स्वयंपाकाला वेळ आहे त्यामुळे मी तो माठाजवळ ठेवलेला आहे. तुळशीची पण दिवाबत्ती झालेली आहे, उंबरठ्यामध्ये पण दिवाबत्ती आपली लावलेली आहे. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं. आणि देवघर पण तुम्ही बघू शकता का, तर तुम्हाला आज सकाळी देवाची पूजा नव्हती दाखवलेली, त्यामुळे मी आता दाखवते. बऱ्याच ताईंना आपली देवपूजा आवडते, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला पण दाखवावं. चला ताईंनो, आजचा मी माझा ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आवडतात का नाही माझे ब्लॉग ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी देवपूजा कशी वाटते तुम्हाला ते पण सांगा. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. एक लाईक करायला विसरू नका. चला बाय करते ताईंनो, परत भेटू आपण उद्याच्या एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तोपर्यंत बाय, गुड नाईट सर्वांना, टेक केअर.